आणते. तू पर्समधून बी आणू शकते. बरं आहे, उद्या देते आणून. हां चालेल. अभ्या, निघू का मी? बापू याच्या आत जावं लागेल. का? अरे पगार झाला ना आज, तर पैसे देऊन येते. बापूंसमोर नाही देऊ शकणार, तुला तर माहितीच आहे ना. जाय. येते. मिनी लय कंटाळा आलाय बघ मला. कसलं ग तिथे? सगळ्याच. माझी धाकटी जाऊ जे करती त्याचा, मी नुसती घरात स्वयंपाक पाणी धुनी भांडी आवर कामवाली झाली माझी, कामवाली नुसती. तिथे ती ढुली काय करते ग? ती जाती ना कामाला, ट्रेनिंग करती बाप्या माणसांसारखं. बाई माणसाचं ते एक लक्षण नाही तिच्यात. आणि माई म्हातारी आहेच तिच्या पुढं 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 करायला. तिथे अगं मग काम वाटून घ्या की 50-50. घरात पाय तर टिकला पाहिजे ना तिचा. पण तिच्या नोकरीचा तुला काय फायदा? का तुझ्या हातात पगार आणून देते का ती? कुठलं मग काय तुझ्या त्या म्हातारीच्या हातात आणून देते का? काय माहिती बाई मला. अयो, तुमच्या औषधं गोळ्या नाही मी वेळेवर आणू शकलो, पण माझ्या परीनं करतोय ना मी. चप्पल तुटली तरी मी परत परत तीच वापरतोय. पण तुमची औषधं वेळेवर आणतो का? तर औषधं महत्वाची आहेत बाबा, ती चप्पल नाही. चप्पलेचं काय नंतर पाहता येईल. औषधासाठी मी कुणा पुढं हात पसरायला लागू नयेत म्हणून. आणि माझ्या माघारी तुम्ही असं करताय. हे असं तू करायला नको होतं नाथा. अरे लतीकडनं किती पैसे घेतले होते मला सांग, मी आत्ताच्या आत्ता देऊन टाकतो. अरे बाबा, तिनंच दिले मला. आडला निडला लागतील म्हणले, मग ठेवले. मला का लागा त्या पैसे? मी कुठं बाहेर जाते का? आपल्यामुळे लतीला कोणी बोललेलं मला नाही आवडलेलं. ती त्यांची सून आहे, आता ते पाहून घेतील ना. आपण कायला मध्ये पडायचं? आपण मध्ये पडायचं बी नाही, पण तिच्याकडून काही घ्यायचं बी नाही. यथाशक्ती फक्त देत राहायचं. आपल्यामुळे लतीला जर कोणी काही बोललं मला चालणार नाही. अरे बाबा नाथा, तू ना हे ट्रेनिंग बिनिंग ते बाहेरचं करण्यापेक्षा तू घरची कामं का नाही करत? अगं किती कामं असते, धुनी भांडी झाडलोट असते, फरशी असते, काढणं असतं. हे सगळं केलं ना आपोआप व्यायाम होऊन जातोय घरकामातच. वहिनी ते काय आहे ना, बँकेतून ट्रेनिंग सक्तीच आहे. हा मान्य आहे मला, पण तू बोलून तर बघ. वहिनी, आपण आल्यावर बोलायचं का प्लीज? मी आता निघू, उशीर होतोय. सकाळी 7:30ला उघडती का ग बँक तुझी? नाही, ते जरा काम आहे मला. येते. इना नक्कीच भाऊजींना भेटायला गेली असणार. हाँ, क्या बात है. काय रे? खांद्यावर प्रेशर आलं. थांब थांब, तसंच उभा राही. हा. कसं चालू आहे पोरींचं ट्रेनिंग? मेन ट्रेनिंग आजपासून स्टार्ट झालंय. पण पोरींना काही त्रास बीस होणार नाही ना? जास्त काय नाही, आजारी पडतील, अंग दुखेल, ताप येईल, पण जेव्हा तापातून उठतील ना तेव्हा बॉडी आणखीन स्ट्रॉंग झालेली असेल. मग दौलतचं बी असंच होईल का? डिपेंड, म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीवर अवलंबून असतं. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळं रिॲक्ट करते. बघूया, उद्या सकाळी कळेलच. यांना विचारून पाहू का अभ्याला ट्रेन कराल का म्हणून?
मी काय म्हणते, तुम्ही सकाळी 2-4 तास दौलतला ट्रेनिंग देणार आणि संध्याकाळी तासभर पोरींना, बरोबर ना? हो. मग आणखी एकाला ट्रेनिंग द्याल का? बाबांनी सांगितलं का? नाही नाही, मीच सांगते. कोणाला ट्रेन करायचं? ते शर्यतीत भाग घेतलेल्या दुसऱ्या पोरांना बी ट्रेन कराल का तुम्ही? म्हणजे माझी एक मैत्रीण आहे इंदू, तिच्या पोराने बी शर्यतीत भाग घेतलाय, त्याला बी ट्रेनिंग द्याल का? नो नो नो, असं नाही होणार. अहो बरं, का बरं नाही होणार? काय ताप? बापू बापू, अहो सवय नसली की असं होतं. मला बी चालतं, नका काळजी करू. मी करतो फोन तिला. नाही 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 नको बापू, फोन नका करू. म्हणजे ऐका ना बापू, फोन नका करू. मी काय सांगतोय ना तेवढं करा प्लीज. काय? काय? बापरे. ठेवतो बापू. मनी प्लांट मग आम्ही बँक कशाला उघडल्यात? बापू हा. कुठे चाललात? आलो आलो. मी पण येतो ना. सचिनराव, माझं जेवण लय झाले, थोडं चालून येतो मी. माझं पण. तुम्ही पैसे घेतले ना तर मी 2 घास जास्तच खाल्ले. चला ना आपण शतपावली करूया. चला या. चला ना, चालता चालता बोलूया ना बापू, मला फार एकटं वाटतं ना. उद्या जाऊ. उद्या उद्या काय मुहूर्त का काय? या चला या. हो सचिनराव ऐका, नका जाऊ एकटे रात्रीचे तिकडे. का? कुत्रे येतील ना अंगावरती. तुम्ही थांबा इथं. बापूंकडे बघत होतो तर तेवढं तिकडनं आजी आली आणि माझ्यासोबत उभी राहिली आजी, आणि मला बोलायला लागली, काय रे बाळा, झोपला नाहीस का अजून तू? चल घरात जा, झोप जा, इथं चोऱ्या माऱ्या होतात माहितीये. तर मी म्हटलं आजीला, आजी तू जा ना घरात, मी येतो नंतर. मी ना भल्या चोरांना लोळवलंय ना. तर आजी गेली अशी आतमध्ये. तुला सांगू का, आईचं तुझं लय बरं आहे. नाही जरा डोळ्यातनं पाणी काढलं की आप्पा पागळले नाही का. आणि हेच जर आम्ही केलं असतं तर दांडकच काढलं असतं आप्पांनी. ओ चिरंजीव, अरे पुरुषासारखे पुरुष तुम्ही रडता कायला? डोळ्यातनं पाणी काढता लाज नाही का वाटत? हा, तुझं काम सोपं आहे बाबा, पण रडलं का झालं नाही. मी उद्या जाऊन जर तू म्हणली ना त्यांना की आप्पा मी शर्यतीत भाग घेते, तरी आप्पा बी म्हणतील, बाय तू घे शर्यतीत भाग, जाय तू, डोळ्यातनं पाणी काढू नको बाई, नाही का. हे बी घे, विटॅमिन सी आणि विटॅमिन एच गरजेचं असतं आजारी माणसाला. तुम्ही जा घरी. मी काय म्हणतोय आप्पा, जो चोर इथून आला होता ना, मी पाहिलं माझ्या डोळ्यांना, माझ्या नॅपकिनवर पाय पण टाकलं होतं त्यानं. सौभाग्यवती, चला. नाही ऐका ना, मला नाही काही खरं नाही वाटत आहे. आत्याबाई झोपल्या होत्या, हा, आणि जर का त्यांची झोपमोड झाली मायामुळं तर त्या येऊन मला झापतील ना. येऊन दाराची कडी काय लावतील, काहीतरी काळ वेळ आहे. मला माहिती ना सगळं, मी सांगतो तुला. त्याचं काय झालं, आम्ही ना बापूंकडे होतो, तरी ना तिकडनं आम्ही ज्यावेळेस चोर शोधायला पळालो ना, त्यावेळेस कोणी दिसलंच नाही. मोहीम फत्ते म्हणजे आबेने मला सांगितलं होतं त्याला तुला भेटायचंय म्हणून. मी घाबरवलं त्याला.